आता हेमंत पाटील साहेब, शंभूराज देसाई साहेब, पाटील साहेब, विक्रमजी काळे यांनी जो विषय मांडलेला आहे, हा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी राजकीय आमचे वेगवेगळे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही जे करतो ते करणं अपेक्षित आहे. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा जो तिथं याला बंदोबस्ताची जबाबदारी आहे, ज्याला घटनेनं दिलेले अधिकार ते व्यवस्थित पाळायचे आहे, तो जर स्वतःहून एखाद्या सरकारच्या कोणाच्या सांगण्यानुसार जर तिथं पार्टी होत असेल तर याच्या एवढी दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कधीच घडू शकत नाही. आणि जे SP किंवा ज्या अधिकाऱ्यांनी जे काही केलेलं आहे यांच्यावर जर शासन झालं नाही तर हा महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर कायदा सुव्यवस्था राहणारच नाही. कारण की त्यांना असं वाटतील की बा आम्हाला आमच्या पाठीमागं कोणीतरी आहे, त्याच्यामुळं पूर्ण राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि याचे पडसाद पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक वेळेस घडत जातील. त्यामुळं आज काय घडलं, कोण व्यक्ती होता, याच्यापेक्षा राज्याला मेसेज, या शासकीय अधिकाऱ्याला मेसेज देण्यासाठी, पोलिसांना मेसेज देण्यासाठी जी मागणी आता मंत्री महोदयांनी केलेली आहे, न्यायालयीन चौकशी सिटिंग जजच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करणं गरजेचं आहे. कारण की हा तुम्हाला पूर्ण प्रशासनाला, राज्यातल्या प्रशासनाला मेसेज देणं गरजेचं आहे. कारण की याच्यातून काय होईल, उद्या राजकारणात काय होईल तो भाग वेगळा, परंतु जे राज्य आपलं प्रशासकीय राज्य म्हणून पुऱ्या देशामध्ये ज्याचा नावलौकिक आहे त्या राज्याचा नावलौकिकपणा कमी होईल आणि जी आज सिस्टीम डेव्हलप झालेली आहे ती सिस्टीम राजकीय प्रशासकीय सिस्टीम कुठं ना कुठं कोलॅप्स व्हायला यामुळं हातभार लागणार आहे. म्हणून आपण जे आदेश दिलेले आहे ते तंतोतंत पाळल्या गेले पाहिजे. याचं सुद्धा आपण न्यायालयीन चौकशीचं आपण बोलले नाही, परंतु सस्पेन्शनचं बोललेलं आहे. परंतु सिटिंग जजच्या मार्फत न्यायालयीन चौकशी झाल्याशिवाय ह्या राज्यात पूर्ण अधिकाऱ्याला, मग तो पोलीस अधिकारी असू द्या, तो प्रशासकीय अधिकारी असू द्या, IAS ऑफिसर असू द्या किंवा सेक्रेटरी असू द्या, त्यांना एवढं पार्टी होणं गरजेचं नाही. त्यांना समजलं पाहिजे की आपण पार्टी झालं नाही पाहिजे. कारण की आम्ही आमचे भेदभाव, आमची लढाई लढू, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेमध्ये काम करणं अपेक्षित आहे, हे माझं सांगणं. मनीषा काय आता शेवटी झालं, आता बरीच झाली, पण नंतर 97 घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे.